वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द ते शेलगाव राजगुरे या 2 गावांना जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। सन 2007 ते 08च्या दरम्यान आलेल्या पुरामध्ये हा पूल पूर्णपणे खचून आणि वाहून गेला होता। मात्र तब्बल 15 ते 16 वर्षांचा काळ उलटूनही या पुलाची दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम न झाल्यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे। लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेचे या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। पावसाळ्यात धरण भरल्यानंतर या पुलावरून सुमारे 5 ते 6 फूट पाणी साचते। अशा स्थितीत शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून पेरणीचे साहित्य, खते आणि अवजारेने आण करावी लागतात। पीक काढणीच्या काळात सोयाबीन, उडीद, तूर आणि हळद यासारखा शेतमाल बाजारात आणण्यासाठी किंवा शेतात ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रे नेण्यासाठी हा मार्ग पूर्णपणे बंद पडतो। यामुळे वृद्धांना व महिलांना या खचलेल्या पुलावरून प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणची पाहणी करून पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करावे, अशी जोरदार मागणी वाघी आणि शेलगाव परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे। या मार्गावरून ये-जा करणाऱ्या 500 ते 600 शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर ही न्याय्य मागणी लवकरात लवकर पूर्ण झाली नाही तर परिसरातील सर्व शेतकरी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडतील। अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी। नमस्कार, मी रिसोड तालुक्यातील वाघीखुर्द या गावामधून बोलत आहे। 2007 मध्ये आम्हाला स्थानिक जो रस्ता आहे दापुरी ते वाघी हा 2007 मध्ये अनंतराव देशमुख यांनी दिला होता व त्यानंतर आमचा जो पूल आहे तर मागील 10 वर्षापासून तुटलेला आहे। स्थानिक आमदार ही लक्ष घालत नाहीत आणि अधिकारी वर्गसुद्धा त्याची चाचपणी करत नाही। या शिवारामध्ये 200 ते 250 शेतकरी रोज ये-जा करतात। स्त्रियांना तर कसंच जाता येत नाही। धरण भरल्याच्या नंतर शेलगाव मार्गे या भागामध्ये पेरणी हे आणि इतर कामासाठी लोक येत आहेत। तरी शासनाने याची तात्काळ पाहणी करून ही व्यवस्था करावी। मागील 8-10 वर्षापासून या लोकांना 250 लोकांना फार परेशानी होत आहे।